ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। स्नेहलता टकले म्हणून आहेत बेंगलोरमधून, तर त्या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत, पण त्यांच्या मिस्टरांचे ट्रान्सफर झाल्यामुळे त्या तिकडे बेंगलोरला आता राहतात। तर त्या म्हणतात मी बेंगलोरला आल्यानंतर म्हणजे कोल्हापुरात सुद्धा आईंचं आहे, म्हणजे त्यांना माहिती नसेल पण मी म्हणते आईंचं मंदिर आहे रंकाळ्याजवळ, आणि कोल्हापुरात सुद्धा आईंचं फार जण करतात, पण त्यांना कदाचित नसेल हे। पण मी बेंगलोरला गेल्यानंतर मी आईंच्या मार्गात आले असं त्या म्हणतात। मी बेंगलोरला आल्यानंतर ह्या 3 वर्षात म्हणतात मी बऱ्याच वेळा जाऊन आलेले आहे बेळगावला म्हणतात, पण त्याच्या आधी मला आईंचं काय माहिती नव्हतं। इथं आल्यानंतर असा प्रसंग झाला, त्या म्हणतात आता पावसाळासुद्धा सुरू आहे, मी जवळजवळ 2-3 महिन्यापासून तुमचे व्हिडिओ ऐकता, तर त्यावेळेस हा व्हिडिओ म्हणजे माझे अनुभव शेअर करायचे होते, पण म्हटलं की नाही पावसाळ्यातच। पण पावसाळ्यात आणखी एक अनुभव आला म्हणतात, फक्त हे 15 दिवस झाले म्हणतात तो अनुभव येऊन, आणि मला खूप भारी वाटलं म्हणतात की आईंनी खूप जवळ घेतलेलं आहे। एवढ्या कमी म्हणजे ह्याच्यामध्ये पिरियडमध्ये आईंनी खूप जवळ घेतलेलं आहे का, तर मी भगिनींचे व्हिडिओ ऐकता, सगळ्यांचं अनुभव ऐकता, तर असं वाटतं की आपल्यावर खूप लवकर आईंनी कृपा केलेली आहे, आणि अशीच कृपा सगळ्यांवर होऊ दे म्हणत होत्या त्या। पण त्या म्हणत होत्या बेंगलोरला आल्यापासून खूप मला म्हणजे आम्ही ज्या घरी म्हणजे आता ट्रान्सफर झाली सरकारी ह्याच्यामध्ये असेल तर ते जे क्वार्टर्स वगैरे मिळतात त्या पद्धतीनं राहावं लागतं। मला खूप त्रास होत होता म्हणतात इथं आल्यानंतर, आणि मग ह्यांचे जे मी आता मुद्दाम जॉब वगैरे सांगत नाही आहे का, तर त्यांच्या मिस्टरांचा का, तर मागच्या वेळेला पण असंच एका ह्यांनी मला काही सत्ताचं बोललेलं नाहीत, पण असंच एका ज्या होत्या ताई त्यांचं मी शेअर केल्यानंतर मग त्यांनी शेअर केल्यानंतर सांगितलं की डिलीट करा, मग त्यातलं काही भाग डिलीट करून वगैरे असं होत नाही, मग ते सगळा व्हिडिओज मी डिलीट केलेला, तर तसं काही व्हायला नको म्हणून मी त्यांचे जॉब वगैरे सांगत नाही आहे। तर त्या म्हणतात मग त्या घरामध्ये फार त्रास होत होता म्हणजे मला अक्षरशः पळून जावं इतक्यापर्यंत ते त्रास होत होता म्हणतात त्या घरामध्ये। ह्यांच्यासोबत जे जॉबला आहेत एक दादा म्हणतात, त्यांची वाईफ जी होती ती करत होती आईंचं, तर त्या बोलल्या की म्हणजे तुम्हाला म्हणजे आमच्या क्वार्टर्समध्ये वगैरे तर कसं कधी हे होत नाही, त्यांची बिल्डिंग एक बिल्डिंग सोडून पलीकडे होती म्हणतात, म्हणजे अशा बिल्डिंगच होत्या सगळ्यांच्या, आणि आमच्या फ्लोअरवरचे 2-3 फ्लॅट होते ना, 2-3 अशी जी घरं होती त्यांच्यात तसे त्रास होत होते म्हणतात। तर मग मी त्यांना बोलताना एकदा बोलल्यावर म्हटलं मला ना राहू वाटेना झाले, मला असं परत कोल्हापूरला जावं असं वाटायला लागलं आहे, आणि ह्यांना मग बोलायला लागले कुठं दुसरीकडे तर बघा, क्वार्टर्स वगैरे काही नकोच, दुसरीकडे तर बघा वगैरे। तर त्या म्हटल्या काय नक्की प्रॉब्लेम काय होतो आहे, तर त्या म्हटल्या मला फार अस्वस्थ होतं आहे म्हटलं, घाबरल्यासारखं होतं आहे आणि पळून जावं असं वाटतं आहे, घरात थांबू नये वाटते, आणि मी पूजापाठ केला तर जास्तच काहीतरी घरात त्रास व्हायला सुरुवात व्हायला लागला असं म्हटलं, आणि मी अक्षरशः 6 महिने म्हटल्या त्या घरात फक्त घाबरून राहत होते। माझा स्वभाव भित्रा आहे किंवा मी कधी एकटी राहत नव्हते असं नाही, ह्यांच्या जॉबच्या निमित्तानं ह्यांना प्रत्येक वेळेला बाहेर हे असायचं म्हणतात, पण प्रत्येक वेळेला त्यांना जावं लागायचं, त्यांच्या नाईट ड्युटी असायच्या, सगळं असायचं, पण कधीसुद्धा मी कधी घाबरट होते किंवा मला भीती वाटत होती, आधीपासून माझा स्वभाव तसा होता असं काहीच नाही म्हणतात। पण ह्या घरात जशी मी आले तरी आम्ही पूजा वगैरे सगळं केलेलं होतं, जरी म्हणजे सर्व्हिससाठी आपल्याला मिळालेलं क्वार्टर्स असल्या तरी पण आम्ही राहतोय तोपर्यंत आमचं घर म्हणून मी पूजा वगैरे हे केलेली होती, पण इतका मला भयानक इतकी प्रचंड भीतीच वाटायची, आणि असं झोपलं ना म्हणतात त्या, तर असं वाटायचं की कुणीतरी दाबतंय आपल्याला असं वाटायचं म्हणतात त्या, आणि इतकी मी घाबरायची म्हणतात। आणि दुपारचं असं मी ह्यांनी गेले आणि दुपारचं मी समजा पडले वगैरे ना, तर असं कोणतरी छातीवर बसले वगैरे असे फिलिंग यायचे, आणि मी एकदम जोरात इतक्या वर्षात म्हणतात कधीसुद्धा असं नाही। आणि बरं मला एखाद्या वेळेस मी नवीन जागा म्हणून घाबरत असेल, माझी मुलगी कितीतरी वेळा घाबरून उठायची म्हणतात,
आणि ती जोरजोरात रडायची. असे प्रकार व्हायला लागले होते. मला सांगताना सुद्धा अंगावर काटे यायला लागले. का तर म्हणजे त्यांनी जे सांगत होत्या मला फार भीती वाटायला लागली त्यांनी सांगितल्यावर सुद्धा. तर त्या म्हणतात असं होत होतं. आणि म्हणजे माझी मुलगी तर लिटरली म्हणतात आणि खूप छोटी आहे असं नाही, माझी मुलगी 7वीला आहे म्हणतात, ती बाथरूममध्ये वगैरे सुद्धा जायला घाबरत होती म्हणले. मग माझे मिस्टर त्या ठिकाणी मग नवीन बघायला लागले की नको आपल्याला क्वार्टर्स आपण बघूया म्हणून बघायला लागले होते. पण मिळत पण नव्हतं म्हणले आम्हाला पाहिजे तसं. आमचं सामान वगैरे जास्त होतं, आम्हाला उगीच छोटंसं घेऊन पण चालणार नव्हतं. का तर आम्ही येताना खूप सामान आणलेलं होतं आणि ते काय करणार. मग मोठं तर आमच्या मनाप्रमाणे मिळेना, तोपर्यंत कसं तरी दिवस काढा असं चाललेलं होतं. आणि जवळजवळ 6 महिने होत आले, एक तर घर मिळेल ते म्हणजे काहीच पसंत पडेना. आणि इथं म्हणजे असा भयानक त्रास व्हायला लागलेला होता म्हणतात त्या. आणि बाकी काय नाही, जरा मी पूजापाठ वगैरे आमच्यात म्हणतात का म्हणजे असं गुरूंचं वगैरे हे काय नाही, पण आमच्यात पूजा वगैरे सगळं व्यवस्थित हे करायचं. मी पूजा वगैरे करायला बसलं ना तर एक वेगळंच हे व्हायचं आणि मला आपोआप घामच यायचा म्हणतात त्या. असे प्रकार होत होते. आणि बऱ्याच त्यांनी काही काही गोष्टी सांगितल्या तर मी त्या स्किप करते. तर खूप जास्त काय काय सांगितलं त्यांनी, पण ते स्किप करते. म्हणजे असे काहीतरी प्रकार घडत होते त्यांच्यासोबत. मग त्या म्हटल्या मी एकदा बोलताना म्हणजे ह्यांचे जे मित्र आहेत त्यांच्या बायकोबरोबर बोलताना त्या म्हटल्या असं होतं आहे आमच्या तरी इथं असं काही नाही हो, चांगलं आहे. मग मी पण बऱ्याच जणांकडनं ऐकलं आहे ह्या बिल्डिंगमध्ये 2-3 हे असे आहेत की जिथं असं होतं. मग म्हटल्या मलाच कुठनं हे असलं मिळालं आणि मी इतकी रडायला लागले म्हटल्या त्यांच्यासमोर. आणि मला प्लीज आमच्यासाठी बघावं एक, मला ह्या बिल्डिंगमध्ये नकोच आहे आता. मला त्यांनी काहीच इथं नकोच, मला भाडं दिलेलं परवडलं, पण आम्हाला कुठंतरी फ्लॅट बघा वगैरे असं सांगितलं. तर त्या म्हटल्या बघतो, पण तुम्हाला एक सांगू का म्हटल्या. तर त्या म्हटल्या काय काय तर माझ्या आईंचं तीर्थ वगैरे आहे आमच्याकडं, तुम्ही जरा शिंपडून अहो फार काय मी पूजा केली तरी पण त्रास होतोय म्हणले इथं. आणि तीर्थ वगैरे आणि मी कधी करत नाही तर कसं मत आहे. तर म्हटल्या मी करते कलावती आईंचा आहे आणि तुम्ही बघा फरक पडतोय का काहीतरी. तर मग म्हटल्या त्या काय करायचं म्हटल्या. तर तीर्थ पवित्र असते, खाली जमिनीवर वगैरे सुद्धा हे करत नाहीत म्हटल्या त्या. आणि शिंपडा पण ते वरती असं शिंपडा म्हटल्या, म्हणजे सगळीकडे असं हे करू नका, खाली असं जमिनीला लागेल किंवा आपला पाय पडेल अशा ठिकाणी नाही, पण असं भिंतींवर मारा म्हटल्या तीर्थ. तर त्या म्हटल्या मला आता मी पूजापाठ तर रोजच करते वगैरे आणि तरीसुद्धा मला हे होतं आहे आणि तीर्थानं काय होणार आहे ते. तरी पण त्या म्हटल्या बरं मिळेपर्यंत ते घर दुसरं मिळेपर्यंत काहीतरी असू दे म्हटलं. मग म्हटल्या खरं तुम्ही सांग का, आता तुम्ही करत नाही हे ठीक आहे, पण आईंना असं बोला की जर आई मला म्हणजे असं बरं वाटायला लागलं किंवा तुम्ही असं बोला की मला चांगलं घर मिळू दे दुसरं आणि मी हे करते म्हणून काहीतरी बालोपासना वगैरे करते म्हणून. तर त्या म्हटल्या तर मी त्यांना बोलले म्हटल्या की नाही बाबा तसलं काय आपल्याला काय जमायचं नाही, रोजच्या रोज त्यांचं करावं लागेल आणि नाही जर केलं नाही तर उगीच ते कोप वगैरे असले काय प्रकार नको. तर त्या म्हटल्या तसं काही नाही आहे, माझ्या आई फार मलूल आहेत म्हटल्या. पण तुम्हाला सांगू का आईंच्या मार्गात आल्यावर त्यातही सांगायला लागल्या त्यांचं पण नाव माझं नाव आणि त्यांचं नाव सवर्णच. आणि त्यांचं माझं जन्मसुद्धा एकाच महिन्यातला त्याच वाराचा, फक्त नावांमध्ये बदल. माझं आणि माझ्या एका मैत्रिणीचं सुद्धा तसं आहे. तर त्यांचं माझं मध्येच घुसपटवलं मी. तर त्या म्हणत होत्या माझं आणि त्यांचं नाव पण सवर्ण आणि त्यांचा माझा जन्म पण एकाच ह्याच्यातला. आता ते मी जन्म वगैरे काय सांगत नाही, पण त्या म्हटल्या तुम्हाला सांगू का माझं ज्या वेळेला डिलिव्हरी वगैरे होती तर सांगितलेलं सीझर वगैरे करायला लागेल. तर माझ्या आई आधीपासून करायची. तर माझ्या आईनं म्हणजे आईनं एवढी प्रार्थना केली आणि माझी नॉर्मल झाली. आणि त्यांनी 2-3 अनुभव सांगितले. म्हटल्या माझ्या मुलीच्या ह्याच्या वेळेला सुद्धा म्हणजे मुलगी जन्माला आल्यावर सुद्धा ती फार अशक्त होती ते आणि म्हणजे तिला कुठली औषधं हे व्हायची नाहीत. तर
3-4 महिने आईंचा अंगारा आणि तीर्थ ह्याच्यावर ती एकदम चांगली बरी झाली. हे असे 2-3 अनुभव त्यांनी सांगितले म्हटलं. आणि मग मला असं वाटायला लागलं होय का, म्हणजे चांगलं आहे का ते फार. तर त्या म्हटल्या खूप चांगलं आहे, तुम्ही करून तरी बघा, तीर्थ आणून देते बघा शिंपडून काय फरक पडतोय का. तर ठीक आहे म्हटल्या. आणि तुम्ही काय समजा जर थोडा काही त्रास झाला तीर्थ शिंपडल्यावर तर पण लगेच काय हे करू नका म्हटल्या, घाबरू नका, आई सगळं हे करतील बघा. मला फार आईंवर विश्वास आहे. आणि आपल्या प्रारब्धात काहीतरी पुढं संकट आलेलं असलं तर आई कसं निवारण करतात ते सुद्धा आपल्याला कळत नाही. हे मात्र ही गोष्ट आहे. तर त्या म्हटल्या मी उद्या तीर्थ घेऊन येते. तर त्यांना मी बोलले म्हटलं उद्या नको, आजच आणा तीर्थ. तर मग ठीक आहे म्हटलं. मग त्या लगेच गेल्या आणि तीर्थ घेऊन आल्या किटलीमधून. तर म्हटलं हे चांगल्या ठिकाणी ठेवा, देवाऱ्याच्या ठिकाणी ठेवा, इतरत्र कुठं ठेवू नका. मग त्या होत्या ना, त्याच वेळेला ना आम्ही काय केलं, भिंतींवर असं त्या होत्या तोपर्यंतच त्यांनीच ओम नमः शिवाय. मग मी पण त्यांच्या पाठीमागं म्हणायला लागले म्हटलं. आणि त्यांच्या ह्याच्यासोबत असं तीर्थ मारायला लागले म्हटलं. मी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत मी पण तीर्थ हे करायला लागले. आणि त्या पण तीर्थ भिंतींवर वगैरे मला म्हटलं तुम्ही कुठंतरी जमिनीला वगैरे लावशिला. आणि भिंतींवर असं थोडं शिंपडायला लागलं म्हटलं. आणि ज्या वेळेला ना आमचे एक गॅलरी होती म्हणतात, असं म्हणजे 3 गॅलरी होत्या म्हणतात आमच्या फ्लॅटला. तर एक गॅलरी होती, त्या गॅलरीमध्ये ज्या वेळेला बाहेरच्या साईडनं आम्ही हे करायला लागलो, शिंपडायला लागलो तीर्थ, तर त्यावेळेला त्यांना असं एकदम करंट बसल्यासारखा झाला म्हटल्या. आणि त्या एवढ्या जोरात घाबरल्या. आणि मला पण एवढं काहीच कळेना म्हटलं की काय झालं नेमकं. आणि त्यांनी असं तीर्थ शिंपडलं आणि एकदम झटका बसल्यावर, शॉक बसल्यावर कसं होतंय ना, तसं एकदम ते झालं. आणि मी त्यांना एकदम मागून पकडलं आणि म्हटलं ताई काय झालं. ओ इथं काहीतरी आहे म्हटल्या त्या. आणि मग तर मला एवढी भीती वाटली म्हटलं. मी एवढी जोरात किंचाळले, ओ गप्प बसा की, ओ तर मी एकटीच असते घरात, असं का बोलताय तुम्ही. तर नाही ताई तुम्हाला मी खरं सांगते, इथं काहीतरी आहे म्हटलं. आणि त्यांनी काय केलं, परत तीर्थ घेतलं आणि तिथं मारलं. हे म्हणजे असे अनुभव ना मी हे पहिल्यांदाच ऐकले बरं का. म्हणजे एखाद्या ठिकाणी निगेटिव्हिटी असत्या किंवा काहीतरी असतंय हे जाणवतंय किंवा काहीतरी, पण डायरेक्ट असं काहीतरी होतंय हे पहिल्यांदाच मी ऐकलं. तर मग त्यांनी म्हटलं तुम्ही जरा तीर्थ मारून बघा. तर तीर्थ मारून बघा म्हटल्यावर मी थोडंसं हातात घेतलं म्हटलं आणि मी तीर्थ मारलं. अक्षरशः मी इतक्या जोरात ओढले म्हणतात. त्यांनी मला धरलं मागं, माझ्या मुलीनं पण हे केलं, आई आई म्हणून ओरडायला लागली ती. आणि माझ्या पूर्ण घाम अंगाला सुटलेला म्हणतात. माझ्या अंगातनं घामाच्या धारा यायला, एवढ्या जोरात मला करंट बसल्यासारखं झालं आणि मला सुचेनाच काय. आणि त्या म्हणायला लागल्या तू रडू नकोस बाळा, ओम नमः शिवाय म्हण. आणि माझी मुलगी, मला एवढं वाईट वाटायला लागलं म्हणतात, माझी मुलगी ओम नमः शिवाय म्हणत रडत होती, त्या ओम नमः शिवाय म्हणत होत्या. आणि मला ओम नमः शिवाय म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा. आणि त्यात मी अशी म्हणजे बेशुद्ध झाल्यासारखं असं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणत होते. आणि त्यांनी ना जसं मी म्हणेल तसं असं त्या तीर्थ मारत होत्या म्हटल्या भिंतीवर त्या. आणि तेवढं त्यांना पण हे होत होतं म्हटल्या. आणि तर ते मी म्हटलं त्यांना असं दाबत ना, माझा जोरसुद्धा पोचेना त्यांच्या हाताला दाबायला. नको ताई मारू नका, नको ताई मारू नका असं मी त्यांना म्हणायला लागले. आणि चला आत, मला घेऊन चला आत, असं मला तोंडात ना म्हणजे जे शब्द माझे फुटायला लागलेत ना म्हटले ते सुद्धा अगदी क्षीण होऊन बाहेर यायला लागले होते. बापरे, मला हा अनुभव ऐकताना म्हणजे आपण फक्त, मी तर म्हटलं हे मूवीमध्ये वगैरे आपण हे बघतोय, पण असे प्रकार निगेटिव्हिटी ऐकलेली होती पण इतकी जास्त मी तर असं मी कधी ऐकलं नव्हतं बाबा. एखाद्या घरात जर निगेटिव्हिटी असेल, काहीतरी असेल बाधा, तर त्रास हा फार होतोय म्हणजे होतोय हे पण हे अशा प्रकारचे अनुभव बापरे. आणि मग त्या म्हटल्या की
हे बघा ताई, तुम्ही घाबरू नका, ओम नमः शिवाय म्हणत राहा, ओम नमः शिवाय म्हणत राहा. आई आहेत, आई काहीसुद्धा तुम्हाला होऊ देणार नाही, तुमच्या मुलीला काही होऊ देणार नाहीत, तुमच्या प्रपंचाला धक्का लागणार नाही. ओम नमः शिवाय म्हणत राहा. आणि हे तीर्थ रोज अंगाला लावा, तुमच्या अंगाला लावा, मुलीच्या अंगाला लावा, मिस्टरांच्या अंगाला लावा. म्हणजे जे पण सगळे आपले हात पाय हे जे भाग आहेत, खाली पायाला वगैरे नका लावू, पण सगळीकडे लावा तुम्ही हे तीर्थ. आणि ना रोज मी येत जाईन ताई, तुम्ही घाबरू नका म्हटल्या, मी रोज येत जाईन. तो बघूया आपण घर वगैरे तुम्हाला लवकरात लवकर, पण रोज येत जाईन मी इथं आणि रोज आपण तिथं तीर्थ हे करायचं घराच्या सगळ्या भिंतींवर. म्हटलं आम्ही दोघी त्यांच्याबरोबरच गेलो, त्यांच्या घरीच थांबलो आणि माझे मिस्टर आल्यावरच हे केलं. तर मला असं उगीच असं वाटायला लागलं म्हटलं. आणि तुम्ही मला ते आईंचा फोटो वगैरे देता का, म्हणजे मी हे करते. तर त्यांनी म्हटलं बरं ठीक आहे. मग त्यांनी पुस्तकच दिलं म्हटलं चरित्र. आणि म्हटलं आता फोटो तर माझ्याकडे म्हणजे आता नाही आहेच म्हटलं, फोटो काय जे आमच्या घरी आहेत तेच फोटो आहेत म्हटलं, असं छोटा फोटो नाही आहे हो म्हटलं, तुम्ही चरित्र घेऊन जावा. चरित्र घेऊन गेलो म्हटलं आम्ही माझ्या मिस्टरांबरोबर जाताना. तर माझे मिस्टर म्हणायला लागले काय उगीच घाबरू नकोस, असलं काय म्हणजे मनात पण असं असल्यावर पण असं होतं. तर त्या म्हटल्या मला होईल, त्यांना पण कसं हे होईल. आणि तिथंच गेल्यावर त्यांना असं का हे झालं म्हटल्या. तर माझ्या मिस्टरांच्या डोक्यात काय आलं, आणि ते म्हटले आपण भिंत फोडून बघू ती, असं म्हणले. तर मी म्हटलं कशाला भिंत फोडून बघून, हे फोडून बघू, तुम्हाला दुसरं घर घ्या म्हणायला लागले, तर तुम्ही दुसरंच काहीतरी काढायला लागला, भिंत फोडायचं हे काढायचं. मला इथं भिंत पण फोडू नका आणि हे पण नको मला, नाहीतर कोल्हापूरला नेऊन सोडा परत, तुम्ही इकडं जॉबच्या निमित्तानं कुठं पण राहा तिकडं, असं म्हणाले. पोरगीला मला माझ्या पोरगीला काहीतरी झालं तर मी तुम्हाला माफ करणार नाही, इतक्यापर्यंत भांडणं ते व्हायला लागले म्हणतात. आणि घरात असं मला रात्र हे होईना. आणि ते चरित्र घेऊन मी झोपले होते म्हणतात त्या दिवशी, चरित्र घेऊन. आणि मिनटाला अशी उठून बघत होते नवरा कुठं आहे, माझी पोरगी कुठं आहे म्हणून. तर ह्यानी किती वेळा म्हटलं की घाबरू नको. माझ्या मुलीला दुसऱ्या रूममध्ये आम्ही झोपवायचो, पण जसं ह्या घरात आलो तसं तिनं झोपणंच बंद केलेले म्हणतात. असं पण नाही आहे की माझी मुलगी फार धाडशी आहे म्हणतात, मी पण खूप धाडशी. असं कधीच आम्हाला म्हणजे आम्ही घाबरट आहे म्हणून असं कधी आम्ही घाबरटच नाही आहे मुळातच म्हणतात. आणि तर आमच्याबरोबर असे प्रकार. आणि जर एखादं घाबरट असतं तर काय ते मेलच असतं म्हणतात त्या घरात. आणि तर माझ्या मिस्टरांनी नाही बघूयाच, मग त्यांनी तिथल्या लोकांना पण सांगितलं वगैरे. तर बऱ्याच जणांनी म्हटले होय इथं 2-3 असे हे आहेत की जिथं असं सगळ्यांना त्रास होतोय. का होतोय मॅडम, पण ते मग सगळं परमिशन वगैरे काढून आम्ही ती भिंत फोडली म्हणतात. तर त्याच्यातून हाडं निघत होती म्हटल्या, आणि मोठी मोठी अशी हाडं निघत होती म्हटल्या. बापरे, मला ऐकल्यावर असं हे झालं, बापरे म्हटलं. मग ते सगळं म्हटलं आईंमुळं कळलं आम्हाला. आणि खरंच मग कळलं की तीर्थ तिथं हे केल्यानंतर का असं हे होत होतं. तर म्हटलं माझ्या अंगावर असे काटे यायला लागले म्हटलं. आणि मी म्हटलं मग आम्ही 2 दिवस मग ज्या ताई आहेत म्हटल्या, तर सुलोचना नाव आहे त्यांचं, तर त्यांच्याच घरी आम्ही राहिलो म्हटलं. 2 दिवस आम्ही त्यांच्याच घरी राहिलो. माझं माल सामान सगळं जे खाण्यापिण्याचं होतं ते सगळं त्यांच्या घरी नेलं. आम्ही 2 दिवस तिकडंच राहिलो म्हटलं. आणि मग त्या म्हटल्या तुम्ही खरं सांगते मी आईंचं हे करा. आणि मला खरंच हे वाटलं की आईंनी म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला दाखवल्या. आणि मग मी आईंच्या मार्गात आले म्हटल्या. आणि मी म्हटलं आई मला काही पण करा, मी तुमच्या म्हणजे चरणाची दास होऊन राहीन. एक 8 दिवसात 4-8 दिवसात मला घर तेवढं चांगलं मिळवून द्या, मला दुसरं काही हे नको. पण म्हणतात ते हे केलं, ते काढलं. आणि त्याच्यानंतर एक शांती पण म्हणजे भटजींना वगैरे सांगितल्यावर एक शांती पण सांगितली. त्यांनी म्हटले की हे जे मारलं ना तुम्ही म्हणताय ना हे ते, त्यामुळे ह्याला बाहेर यायला हे मिळालं म्हटले ते स्वतः म्हटले. ह्या घरात परत त्रास होणार नाही, म्हणजे मला तरी असं वाटतंय ह्या घरात परत त्रास होणार नाही असं म्हणले. ते तसं म्हटल्यानंतर माझे मिस्टर म्हणायला लागले
बघूया आणि 1 महिना. मी म्हटलं मला विषयाची परीक्षा घ्यायची नाही, तुम्ही का मला हे करायला लागलाय, म्हणजे मारायला मी आणि माझी पोरगीच तुम्हाला दिसले काय, तुम्ही राहावा एकटे आणि आम्ही जातो कोल्हापूरला परत. इथपर्यंत माझं डोकं फिरलेलं होतं म्हणतात. आणि त्या ताईतेन पण म्हणायला लागल्या की नका दादा कशाला हे करायचं उगीच विषयाची परीक्षा, आणि ते काहीतरी असू दे, भिंत वगैरे सगळं हे केलं, त्यातनं सगळं हे काढलं, परत ते होम वगैरे करून घेतला. तर ते म्हणले, त्यांचे मिस्टर म्हणायला लागले तरी म्हटलेत ना, तर ते आईंचा जे तीर्थ आहे ते परत परत इथं मारा आणि तुम्ही इथं राहावा, सेवा जी केलेली आहे ते तुम्ही जी त्यांची जी करताय ती करा. तर बघूया ना आपल्याला काय त्रास होतोय का इथं परत. मला असं वाटायला लागलं म्हणतात की ह्या माणसाबरोबर मी लग्नच का केलं, म्हणजे आपल्या बायकोला ना आपल्या मुलीला एवढं धोक्यात घालायला लागलाय हा माणूस, असं म्हणून मी रोज भांडायला लागले म्हणतात. पण नंतर म्हणतात मग ताई खरं रोज येऊन बसायच्या म्हणतात. रोज आम्ही ते तीर्थ मारायचो, ओम नमः शिवाय म्हणायचो, 5 माळी जप करायचो तिथं, आणि मी रोज म्हणायचे आई मला घर तेवढं दुसरं मिळू दे, मला बाकी काही नको, मला इथं नको, मला घर तेवढं दुसरं मिळू दे. तुम्ही खरंच जर तुम्ही जागृत असाल तर करा तेवढं, असं मी म्हणत होते म्हणलं. आणि आम्ही 5 माळी तिथं जप करायचो म्हटल्या, आणि ताईंच्याच घरी मी दिवसभर बसायची. पण संध्याकाळी ज्यावेळी यायची मी म्हणतात की मी उठायची घाबरून हे. तर नंतर एक 6-7 दिवसानंतर तो त्रास माझा, म्हणजे मी सकाळीच डायरेक्ट उठायला लागले, 5 वाजताच जाग यायला लागले, जसं कोल्हापुरात जाग यायची, आणि आधेमध्ये जाग येईना. आणि मी त्यानंतर हे पण ऑब्झर्व करायला लागले की पोरगी पण शांत झोपत्या, आणि आधेमध्ये ती जी किचनमधनं यायची पळत, पाणी वगैरे आणायला गेली, कशाला आणायला गेली तरी पण उगीचच पळतच यायची वगैरे, हे प्रकार पण तिचे मी ऑब्झर्व करायला लागले, कमी वाटायला लागले म्हणतात. आणि मग मी असंच दुपारी, तर मी कितीतरी वेळा असं झाल्यामुळे दुपारी झोपणंच बंद केलेलं होतं म्हणतात. आणि एक दिवशी शनिवार होता, मुलगी माझी लवकर शाळेतून आली आणि म्हटलं चल झोपूया का, तर ती पण आधीच घाबरत होती. म्हणलं नको आपण जाऊया काकूंकडे जाऊन बसूया असं म्हणायला लागले. तर नाही बघूया झोपूया, काकूंना फोन करतात, काकूंना थोड्या वेळाने या म्हणून सांगूया. म्हणजे मी एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी धाडस करूया म्हणून मी तसं पण आम्ही जास्त घाबरट नव्हतोच, पण तरी पण जे प्रकार घडलेले ना त्याच्यावरनं मला तर खूप भीती वाटायला लागली होती म्हणतात. मग मी अशी तिला घेऊन झोपले आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणायला लागले. आणि ओम नमः शिवाय म्हणत म्हणत ते चरित्र जे दिलेलं होतं तर ते तर आम्ही कायमस्वरूपीच ते आम्ही झोपतोय ना तिथं वरच्या साईडला, म्हणजे आमचे हात वगैरे तिथं लागत नव्हते, अशा वरच्या साईडला, बेडच्या वरच्या साईडला आम्ही ठेवत होतो. का तर ठेवू नये तसं म्हणतात, पण आम्ही भीतीनं ठेवत होतो म्हणतात. ते चरित्र तर वरती होतंच म्हणतात. आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत आम्हाला दोघी पण म्हणत होतो, आणि दोघींना कधी झोप लागली कळलं नाही. आणि बरोबर 4:30 पावणे 5ला आम्हाला असं नॉर्मल जी जाग आली ती नॉर्मल. पण इतक्या महिन्यांमध्ये ते कधीही असं झालं नव्हतं म्हणतात, कधीही असं झालं नव्हतं. आणि मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणतात, एवढं आश्चर्य. आणि त्याच्यानंतर म्हणतात मी खूप आईंचे आभार मानले की आई खरंच म्हणजे जे ते ज्योतिषी पण म्हटले होते की जे करताय तुम्ही ते गुरूंचं, त्यांना असं वाटलं की मी करते का काय, ते तीर्थ वगैरे आम्ही मारलं ना असं झालं इथं, असं त्यांनी सांगितल्यावर ते त्याच्यामुळं त्यांनीच तुम्हाला प्रेरणा दिली की ही भिंत फोडा म्हणून, असं ते म्हटले. पण त्यांना वाटलं होतं की मी करते म्हणून. मग मी म्हटलं आई काय आहे मला माहिती नाही, पण मी काय एवढी भित्री नव्हते म्हणतात. त्या खरंच जर इथं माझ्या मुलीला मला सुख समाधान लागणार असेल, माझ्या नवऱ्याला काय हे होणार नसेल, आमचा संसार व्यवस्थित होणार असेल, तर मी ह्या रिस्कमध्ये सुद्धा राहायला तयार आहे. पण आमच्यावर काय बला येऊ देऊ नका असं मी दिवशी म्हणतात. शनिवार असल्यामुळं संध्याकाळी जास्त स्वयंपाक नव्हता म्हणतात, का तर माझे मिस्टर येणार नव्हते, दुसऱ्या दिवशी येणार होते. मग मी सुलोचनाताईंना फोन केला म्हणतात की तुम्ही या संध्याकाळी आमच्याकडे, किंवा मी येऊ का तुमच्याकडं. तर त्या म्हटल्या नको मीच येते तुमच्या घरी. त्या पण फार धाडसी म्हणतात, आणि काय नाही ताई घाबरू नका मी येते तुमच्या घरी म्हटलं. आणि
तर मी म्हटलं काय आता जास्त स्वयंपाक करायचा नाही आहे. मग आम्ही खिचडी करायची ठरवली तिघींसाठी म्हणून. आणि मग म्हणतात मी चरित्र वाचनाला सुरुवात केली म्हणतात. तर मला काय माहिती नव्हतं म्हणतात की असं काय कसं वाचायचं. पण मी हातपाय धुतले वगैरे, काय स्वयंपाक जास्त नाही आहे म्हणून मग मी काय केलं, बघूया तरी म्हणून देवापुढं दिवाबत्ती लावली आणि चरित्र वाचनाला सुरुवात केली म्हणतात. आणि चरित्र वाचनाला सुरुवात केली. माझी मुलगी माझ्या शेजारीच बसलेली होती म्हणतात. आणि चरित्र वाचनाला ज्यावेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला फार भीती वाटायला लागली. काय हे होतं आहे, काय घडतं आहे काय, किंवा एक वेगळं मनात काहीतरी का विचार. आणि चरित्र वाचन मी 1, 2, 3 पानं केली म्हणतात. आणि खूप भारी वाटलं, म्हणजे मनाला कुठंतरी हलकं वाटायला लागलं म्हणतात. मग ते त्यांनी होम केलेलं त्याचं पण आईंच्या कृपेनं ज्या गोष्टीमुळं तिथं पॉझिटिव्हिटी येईल, किंवा ज्या गोष्टीमुळं तिथली जे काय असेल ते निघून जाईल, ह्याच्यामुळं आईंनी ते करवून घेतलं म्हणतात होम हवन. आणि मग तीर्थ मग मी आधी कधीच एकटी मारत नव्हते म्हणतात. पण मी त्या दिवशी मुलीला घेऊन ओम नमः शिवाय म्हणत सगळीकडं तीर्थ मारलं. तिथं जाऊन तीर्थ मारावं असं वाटलं, पण मी म्हटलं नको, ताई आल्यावरच मारायला येईल म्हणून मी सगळीकडे मारलं, पण तिथं तीर्थ मारलं नाही मी. आणि मग म्हटलं की थोडंसं जाऊन मार्केटमधनं येऊया चल तोपर्यंत. आणि मी कुलूप घालून आम्ही गेलो म्हणतात मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये गेलो नाही का असंच म्हणतात, म्हणून मीच म्हणतात त्या की पावसाच्या ह्याच्यात हा अनुभव शेअर करायचा म्हणून मी तुम्हाला आत्ता शेअर करायला. तर म्हणतात आम्ही एका झाडाखाली उभारलेलो म्हणतात. म्हणजे पाऊस आला एकदम आणि झाडाखाली उभारलो, म्हणजे काय ते पूर्ण झाडाखाली असं हे नव्हतं म्हणतात, पण थोडीशी भिंत पण होती तिथं. तर सगळेजण आम्ही असं उभारलेलोच होतो म्हणतात. तिघी चौघी जण आम्ही होतो, म्हणजे दुसऱ्या अननोन दोघी तिघी होत्या म्हणतात. आणि आम्ही रिक्षा आली आणि आम्ही रिक्षात बसलो आणि इतक्या जोरात तिथंच वीज पडली म्हणतात. म्हणजे तिथल्या पूर्ण घराचा एका साईड जी होती ती सुद्धा हे झाली एका क्षणाचा. आणि मला असं वाटलं की बाप रे, आईंनी वाचवलं काय. म्हणजे आज मी चरित्र वाचन केलं आणि आईंनी माझ्यावरचं एवढं मोठं संकट. आणि मग मला असं वाटायला लागलं की ते संकट पण आईंनी नेलं घरातलं, आणि हे सुद्धा संकट त्यांनीच निवारण केले. आणि माझी मुलगी पण म्हटली आई, आणि आपण चरित्र आज वाचलं, आईंनी वाचवलं आपल्याला खरंच. आणि मग म्हणतात त्या मला इतकं हे झालं आणि आईंचे पाय धरून रडू काय असं झालं. आणि कधी जाऊन चरित्राच्या पाया पडेन असं वाटलं म्हणतात. आणि वीज तिथं पडली म्हणतात. अक्षरशः म्हणजे मी वीज पडलेला क्षण पहिल्यांदा आयुष्यात बघितलेला होता म्हणतात की काय असतंय, किती भयानक. थोड्याशाच अंतरावर आम्ही गेलो आणि तिथं वीज पडली म्हणतात. आणि बापरे म्हणतात ते झालं म्हणतात. आणि मग मी कंटिन्यू आम्ही सेवा करायला लागलो, सेवेत आलो. माझे मिस्टर पण अधूनमधून करतात म्हणतात. आणि ह्या वर्षभरात आम्हाला अजिबात तिथं काही त्रास झाला नाही म्हणतात. मी स्वतःही तिथं त्या दिवशी पण ताई पण रात्री आल्या, ते सांगायचं राहिलं, त्या दिवशी ताई पण आल्या. सगळं तीर्थ वगैरे तिथं पण मारलं. आम्ही निवांत झोपलेलो म्हणतात. निवांत पहाटे 5 वाजता रोजच्याप्रमाणे जाग आली. आता आम्हाला कधीही तिथं भीती वाटली नाही किंवा घर बदलावं असं पण मला वाटलं नाही म्हणतात. आता का तर नामस्मरण आमच्यात खूप वाढलेलं आहे म्हणतात. आम्ही खूप नामस्मरण करतोय, आईंची रोजची नित्य पूजा करतोय. गुलाब पाण्यानं जसं मंदिरात आईंना हे करतात तसं मी रोज गुलाब पाण्याने हे करून फुलं वगैरे सुंदर घालून आईंना खूप चांगल्या रीतीने सगळ्या देवांची पूजा करून रोज माझं चरित्र वाचन असतंय म्हणतात. रोज माझी मुलगी मी बसून बालोपासना करतोय. नामस्मरण आमचं पूर्ण म्हणजे जितकं जास्त करता येईल तेवढं तेवढं करतोय. सकाळी पहाटे पण अर्धा तासाचं नामस्मरण आहे दोघींचं पण आमच्या म्हणतात. माझी मुलगी 7वी 8वीला आहे, पण आत्ता 8वीला गेली म्हणतात. पण असं कधीच नाही माझ्या मुलीला कधी मी उठवायला लागलंय, कधी ओरडावं लागलंय. ती मी जे काही करेल ते करत्या म्हणतात कायम. आणि मग आम्ही दोघी नामस्मरण करतोय म्हणतात, बालोपासना करतोय दोघी. सगळं आमचं खूप चांगलं. ह्या वर्षभरात अजिबात हे झालं नाही. आणि ह्या वर्षात म्हणतात आम्ही आत्ता परवा म्हणतात मार्केटला गेलेलो
आणि परवा मार्केटला गेलेलो आणि त्यावेळेपासून आम्ही कधीच झाडाखाली थांबत नाही म्हणतात. म्हणजे भीतीच वाटते. झाड नव्हतंच तिथं म्हणतात, भिंत पण होती थोडी, पण तिथं झाड पण होतं म्हणतात. आणि ह्या परवा आम्ही एकदा असंच पावसातच थोडी पाऊस सुरू झाल्यावर गेलेलो आणि पाऊस एकदम आला. तर पळत पळत झाडाखाली गेलो, पण आम्ही लगेचच तिथनं आलो. भीती वाटली एकदम म्हणतात. म्हणजे एक 2-3 सेकंदसुद्धा थांबलो नाही. आणि काय म्हणतात, जरा वादळ वगैरे होतं हे, आणि झाड पण तसंच एवढं मोठं नव्हतं म्हणतात ते, पण ते झाड पडलं म्हणतात एकदम. मला एवढं आश्चर्य वाटलं. म्हणजे ही दुसरी घटना घडली म्हणतात माझ्याबरोबर. मागच्या पावसाळ्यात आम्ही आलो तिथून आणि वीज पडली म्हणतात तिथं, आणि ह्या वेळेला ते झाड पडलं म्हणतात डायरेक्ट. आणि म्हणजे हे पण अगदी थोड्याच क्षणांचं हे झालं म्हणतात. आम्ही तिथनं, म्हणजे तिथं आम्ही थांबलोच नव्हतो जास्त म्हणतात, तिथनं आलो आणि ते झाड पडलं म्हणतात. काय आहे हे मला माहिती नाही म्हणतात, पण आईंनी प्रत्येक वेळेला वाचवलं आणि खूप चांगलं म्हणतात. आता मला त्या घरात म्हणतात किंचितसुद्धा त्रास होत नाही म्हणतात. किंचितसुद्धा मला त्या त्रास होत नाही. रोजच्या रोज आम्ही तीर्थ शिंपडतोय म्हणतात. त्या भिंतीवर सुद्धा मी तीर्थ शिंपडते म्हणतात. आणि ओम नमः शिवाय आमच्या घरात चालूच असते म्हणतात. सारखं ओम नमः शिवाय चालू असते. का तर मला आता सवय झाल्या. मी काय म्हणजे कुठलं संकट टाळावं म्हणून नाही, मला आता आईंचं चरण धरायचंच आहे म्हणून मी हे करायला लागले म्हणतात. आणि आता लवकरच ज्या वेळेला आम्ही येणार आहे कोल्हापूरला म्हणतात, त्या म्हणत होत्या की तुम्हाला पण भेटेन. त्यावेळेला मी आईंच्या मंदिरात जाणार आहे, रंकाळ्यावर जे मंदिर आहे म्हणतात आईंचं, तर मला तिथं पण जायचं आहे. मी इतक्या वर्षात एवढे मोठे चरण का मी सोडलं, म्हणजे मला कधी का नाही भेटले असं वाटतं म्हणतात. पण खरंच म्हणतात खूप सुंदर आईंनी अनुभव आणलाय म्हणतात आम्हालाही तिथं गेल्यावर. तर हे असे सुंदर म्हणजे सुंदर अनुभव होते. पण असे हे नको बाबा प्रकार. मी तर ऐकतानाच, मला हे व्हिडिओ अपलोड करताना सुद्धा म्हणजे मी म्हटलं थांबा सगळेजण घरी असतील त्यावेळेला हे व्हिडिओ अपलोड करायचा, म्हणजे हा व्हिडिओ तयार करायचा. का तर प्रकार असतात, निगेटिव्हिटी वगैरे हे प्रकार असतात, पण हे असे म्हटलं की जरा खूपच जास्त भयानक आहे. तर खूप छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. आई सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. खूप सेवा आधी घडू दे, म्हणजे मेवा आपोआप मिळतोय. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.